आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्या भेटीसाठी येते. क्वार्टर फायनलची मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे. अमायरा 11 संघाच्या विरोधात आदी स्पोर्ट्स या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत एका बाजूला नितीन माटुंगे असतील तर दुसऱ्या बाजूला दाजी नाईक असतील. दोन्ही षटकार किंग आहेत आणि त्यांच्या मध्ये हे लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती शरीफ मुल्लानी आपल्याला तो देखील पाहायला मिळतो. एक दर्जेदार गोलंदाज कोल्हापूर नगरीचा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग नगरीचा छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे तो बबल नाईक आपल्याला तो देखील पाहतोय आणि तिची साथ देण्यासाठी विनय देखील या आजच्या दिवसामध्ये प्रभावी कामगिरी केली. प्लीज जे पाठीमागची स्क्रीन आहे त्याच्या पाठी जे प्रेक्षक आहेत प्लीज आपण इकडे गॅलरी केलेली आहे आपल्यासाठी प्रेक्षक गॅलरी आहे त्यामध्ये जाऊन बसायचं. प्लीज सहकार्य करा. सामन्याला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण इथे चांगल्या रीतीने सजवलं गेलंय. पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हरला क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर मिड ऑफला क्षेत्ररक्षक, मिड ऑन देखील क्षेत्ररक्षक सजवलं गेलं. स्क्वेअर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, सुरेख फटका केला जातोय, कार्पेटच्या साहाय्याने केलाय, डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका केला, डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल दफल कव्हर ती ऍड होते. पहिला चेंडू चांगला फटका इथे मात्र खेळला. बबल नाईकने चांगली सुरुवात केली. बबल नाईकने आत्मविश्वासाने फटका केलाय. याआधी ज्या मॅच मध्ये तो संघर्ष करत होता परंतु या मॅच मध्ये आत्मविश्वासाची पारी सजवण्यासाठी तो सक्षम आलाय. या चेंडूवरती समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, फटका चांगल्या रीतीने सजवलाय, चौकार आलाय. खरा 5 धावा फटकावरती लागले गेलेत, चौकार आले. या चेंडूवरती फटका संयमाचा नव्हता, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे परंतु नोमॅन्स लँड मध्ये सिंगल डबल मध्ये तोपर्यंत परिवर्तित होत्या. दुहेरी धावेने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावा फलकावरती. शरीफ मुल्लानी आतापर्यंत 3 चेंडू 7 धावा खर्च केलेत. धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणावं लागेल कारण का दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत, कंट्रोल मध्ये आलेत आणि या जेल टिपला गेलाय. पहिली विकेट मिळवली गेली. विनय बॅक टू द पेव्हलियन. कोणीतरी म्हटलं देखील आहे, इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवायला शिका आणि तो इतिहास घडवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वेरवलीचा सुपरस्टार अक्षय करळकर तो देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या लांजा नगरीचा सुपरस्टार तो देखील आहे. कित्येक मैदान गाजवले त्या पट्ट्यानं. यॉर्कर किंग म्हणून स्पेशालिस्ट आहे गोलंदाजीमध्ये परंतु फलंदाजी देखील तितक्याच तत्परतेने तो करतो आणि म्हणूनच एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नावलौकिक केलं या खेळाडूने. या चेंडूवरती आडव्या बॅटने सजवला हा कडवा प्रहार, काय फटका सजवलाय. आल्या आल्या आपली ओळख दाखवली अपोजिट संघाला.
टाकलं, घुटणे टेकले आणि तो षटकार पाहायला मिळाला. घुटणे टेकले आणि तमाशा जरूर झालाय. षटकार टोकला गेला. आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये आले आणि तो आत्मविश्वासाचा वार केला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने टप्पा थोडासा मागे राखला, अचूक टप्पा राखला आणि त्याचबरोबर षटकाची सांगता केली एका डॉट चेंडूने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमवल्या गेल्यात. आतापर्यंत 13 एक विकेट जरूर आले, 13 धावा खर्ची गेलेत. पहिल्या षटकाचा केस संपुष्टात, 13 धावा फलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकासाठी कोण विचार मंथन होत आहे आणि त्यानंतर तो रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर येईल. दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. परंतु तोपर्यंत आपण एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅचकडे येऊया. पहिल्या षटकामध्ये धावा बनवले गेले 13. दुसऱ्या षटकासाठी मुसद्दीक आलेत, सॉरी सद्दाम आलेत, माफ करा, सद्दाम आलेत गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकासाठी सद्दाम एक चांगली गोलंदाज आहे. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी आणि एक्सप्रेस डिलिव्हरीने ती मात्र बीट केला जात आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केला, आत्मविश्वासाने टाकला हा चेंडू आणि त्याचमुळे धावा रोखल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्ची केल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली एक डॉट चेंडूने. बबल नाईक स्ट्राईक वरती आहे. हा चेंडू व्हाईट यॉर्करचा प्रयत्न करप टाकलाय, थोडासा उजव्याशीच्या बाहेर एक्स्ट्रा धावा खर्च करताना हा चेंडू नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून झालाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 14 धावा या फलकावरती जोडल्या जात आहेत. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला नाहीये नितीन माटुंगेने, म्हणजेच हा निर्णय त्याला मान्य. फ्रीडचा इशारा इथे मात्र असेल. ओहो, 8 टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. आडव्या बॅटने केला हा कडवा प्रहार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. बॉडीवरती टाकलाय, वेगाने टाकलाय आणि या बॉडीला रोल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सद्दाम यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात. एका चेंडूवरती चौकार आलाय. या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, फटका चांगल्या रीतीने केलाय, कव्हर्सला केलाय, डीपला प्रोटेक्शन नाहीये आणि त्यानंतर बॉल चाललाय ओव्हर द रोप, चौकार 4 धावेसाठी.
पुन्हा एकदा जबरदस्त का प्रहार केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बबल नाईकच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. षटकारांची आतषबाजी करायला सुरुवात केली या मॅच मध्ये. त्याने सांगितलंय मी कॉन्फिडन्सने मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे आणि तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. पहा षटकारांची आतषबाजी झाली आणि त्यानंतर फटाकांची आतषबाजी होत असताना देखील पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बरसतोय तो म्हणजेच बबल नाईक. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28 धावा फलकावरती जोडल्या गेलेत. सद्दाम गोलंदाजी मार्कवरती 5 चेंडू झालेत आणि त्या 5 चेंडूमध्ये त्याने खर्च केलेत 15 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्यानंतर सिंगल धाव कव्हरती ऍड होत्या. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्यात 29 धावा. 14.5च्या सरासरीने या धावा बनवल्या गेल्यात. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात इथे मात्र केली गेल्या आणि म्हणूनच एक धावांचा प्लॅटफॉर्म रचला गेला. 29 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आल्यात. अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. कशा प्रकारे धावा बनवले जातील या 3 षटकामध्ये, येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहावं लागेल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. मॅचकडे येऊया. अमोल निगोडेचा देखील स्वागत षटकाराने केलंय. बबल थांबायला तयार नाही आहेत. अजून एक फटका चांगल्या रीतीने केला गेला. फलकावरती लागले जात आहेत. अमोल आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती त्यांचं स्वागत षटकाराने केलंय. कमबॅक करायचंय त्याला देखील. चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडस मनगटाचा वापर चांगल्या रीतीने केला आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगल आल्या. धावसंख्येचं टोटल 36 धावा धाव फलकावरती सोडले जात आहेत. एक विकेट आली आहे. पहिली विकेट लवकर आली, परंतु त्यानंतर अक्षय आले मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आल्यानंतर एक पॉझिटिव्ह वातावरण, एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आल्या. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. अक्षयच्या अडचणीमध्ये वाढ झाली. विनायक स्वामी आले जेल खाली. जेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पेवलेन.
पंखात बळ आणि मनात जिद्द असेल तर क्षितिज सुद्धा खूप जवळ वाटू लागतं आणि ते पंखामधली बळ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत दाजी नाईक या सिंधुदुर्ग नगरीचा षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये ते देखील आलेत. धावसंख्या 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. बबल नाईक आणि दाजी नाईक आपल्याला दोन्ही एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या बनवले गेले आतापर्यंत 36, 2 विकेट आलेत. दोघांनी जर पाहायला गेलं तर सुरुवात चांगली करून दिली आहे. ओ काय फटका केलाय, जबरदस्त. हा शोधूनच आणावं लागेल. हॅमरिंग शॉट वरती काय फटका केला. चांगला फटका इथे पत्र सजवला गेला. पहिल्या चेंडूवरती आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे दाजी नाईकने. सर्वात आतापर्यंत जर पाहायला गेलं तर खूप लांबणीवरचा षटकार पाहायला मिळाला. यस, मी म्हणेन ISPL चा 9वाच मारला या खेळाडूने. एवढ्या ताकदीने मारला फटका. या चेंडूवरती अजून एक चूक केली आहे आणि त्या चुकीला माफी नाहीये. अजून एक षटकार डाऊन द ग्राउंड. टप्पा मागे ठेवतायत. थोडस फ्लाईट डिलिव्हरीचा वापर करावा लागेल. थोडस पुढ्यातून वळवावं लागेल आपल्याला चेंडू. ओहो, वेगात टाकलाय, फटका फसलाय आणि विकेट आले का? हो, विकेट आले. 2 षटकारांचं उत्तर दिलंय अमोलने देखील. धावसंख्या 48, 3 गड्यांच्या मोबदल्यावरती. अखेर संपुष्टात 3 षटकामध्ये 48 धावा फलकावरती लागले. 3 विकेट आलेत. आता चॅलेंजिंग ओव्हर हे शेवटचं 4थं षटक जर पाहायला गेलं तर कशा प्रकारे टाकलं जाईल. हे षटक जे आहे ते एक लोकल खेळाडू जो आहे तो टाकणाऱ्या विनायक स्वामी गोलंदाजी मार्कवरती आलेत. चांगले गोलंदाज आहेत. ऐकून इथे हे षटक टाकण्याची मुभा नसणार आहे. धावसंख्या फलकावरती लागल्यात आतापर्यंत 48 धावा फलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. विनायक स्वामी गोलंदाजी मार्कवरती आलेत. एक मोठा अडथळा दूर केला गेलाय दाजी नाईकचा, परंतु अजून देखील बबल नाईक आहेत. 22 धावांवरती घेत आहेत ते देखील. या चेंडूवरती लॉफ केलाय सौर हातने आणि त्यानंतर षटकार ठोकला.
चांगला फटका सजवला 6 धावेसाठी. 6 धावेने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 54 धावा त्या फलकावरती लागल्या जात आहेत. चांगला स्टार्ट मिळाला होता आणि म्हणूनच पथावरती असताना धावा बनवले गेलेत आतापर्यंत 54 धावा. या स्पर्धेमध्ये 96 धावांचा रेकॉर्ड बनवला गेला आजच्या दिवसामध्ये. तो रेकॉर्ड मोडला जाईल का वाटतंय. तसंच प्रकारे इथे मात्र आक्रमक शैलीने इथे बॅटिंग देखील केली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडस दूरवरती राहिलेत आणि म्हणूनच सिंगल धाव फलकावरती ऍड होते. डिक्लेअर झोनमध्ये आज चेंडू ट्रॅव्हल झालाय त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाले. धावसंख्येचं टोटल वाढते. 55 धावा या धाव फलकावरती लागलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यावरती या 55 धावा आहेत. विनायक स्वामीला इथे या फलंदाजाला लवकरात लवकर बाद करावं लागेल. विनायक स्वामी आलेत गोलंदाजी मार्कवरती. हे षटक महत्वाचं आहे. 4थं षटक आहे. चॅलेंजिंग षटक आहे आणि याच षटकामध्ये आपल्याला 14 धावा रोखायचे देखील आहेत. खराब चेंडू आता आलाय. त्याचा नतीजा षटकार आलाय. 6 धावांसाठी केलं पार. सीमारेषा पार. फलकावरती लागल्या जात आहेत. चूक केली या आधीच्या चेंडूवरती आणि त्याचा नतीजा षटकार देखील आला. मित्रांनो लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागते तेव्हाच यशाचे शिखर गाठता येते. आज रक्ताचं पाणी करावं लागेल म्हणजेच कष्टाचा तो घाम आपल्याला या मैदानावरती गाळावा लागेल. 3 चेंडूमध्ये 13 बनवले आहेत म्हणजे टार्गेट जवळजवळ पूर्ण केलं गेलं. या चेंडूवरती अजून एक जबरदस्त फटका केला गेला. स्क्वेअर लेगला बेदल्या षटकार आला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला इथे मात्र ते 67 धावा. अजून एक वाव वाह का फटका सजवलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. षटकार 6 धावांसाठी. सत्तेचाळीस वरती खेळत आहेत म्हणजे 3 धावा अर्धशतकापासून दूर असतील. धीम्या गतीने टाकला त्याच्यावरती आडव्या बॅटने प्रहार केला आणि या स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण केलं गेलंय. गजर होऊन जाऊ द्या. थँक्यू डीजे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सिंधुदुर्ग नगरीचा बेदात बादशाह आला आणि बादशागिरी सिद्ध करून गेला. बबल नाईकच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळाल्या. नो चेंडू आलाय. फ्रीडचा चेंडू असेल हा पुढचा चेंडू. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती सूर्य बनकर वही चमकता है. आज चमकलेत खऱ्या अर्थाने. या चेंडूवरती फटका फसलाय परंतु फ्रीट आहे आणि याच चेंडूवरती सिंगल धाव फटकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 79 धाव फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. इथे प्लस कामगिरी झाली या षटकामध्ये म्हणजेच त्या धावा देखील ऍड केल्या जातील. किती धावा असतील हे देखील पाहायचंय आपल्याला.
15 धाबा ऍड केल्या जात आहेत. या 15 धाबा ऍड केल्यानंतर धावसंख्येचं टोटल किती आहे हे देखील पाहावं लागेल. 94 धाबा त्या फलकावरती असतील. 4 षटकामध्ये 94 धाबा त्या फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आहेत. पहिला चेंडू त्याच्यावरती आक्रमण, फटका फसलाय. लॉंग ऑनला इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. फलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती या 94 धावा फलकावरती लागल्या आहेत. विशाल नाईक आले बॅटिंगसाठी. स्ट्राईक वरती आपल्याला ते देखील पाहायला मिळतील. विशाल कामगिरी आज त्याच्या नावाप्रमाणे देखील राहिले. गोलंदाजीमध्ये आज पहिल्यांदाच फलंदाजीची धुरा सांभाळत आहेत विशाल. स्ट्राईक वरती तो देखील आला, परंतु त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्कवरती आपल्याला शरीफ मुल्लानी देखील पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार गोलंदाज आहेत. धीम्या गतीने टाकला चेंडू, बॅकफूट वरती गेल्या, हलक्या हाताने पुश केल्या, पॉइंटला इथे मात्र फटका केला. सिंगल धावफलकावरती ऍड केल्या. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या बनवल्या गेल्यात आतापर्यंत 95 धावा धावफलकावरती. या स्पर्धेतील आपलाच रेकॉर्ड मोडला जाईल का हे देखील पाहायचं आहे. 96 धावांचा रेकॉर्ड या संघाने बनवलाय. आजच्या दिवसामध्ये ही धावसंख्या सर्वोत्तम आहे. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे फटका सजवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फटका खेळायचा होता, तो फटका खेळता आला नाही. थोडंसं बॅट लेट पाहायला मिळाल्या, परंतु यानंतरच्या चेंडूवरती अभ्यास करून बॅटिंग करतील यात शंका नाही आहे. 96 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 4 विकेट आले, परंतु 96 धावांचं टोटल आतापर्यंत भेदलं गेलंय. म्हणजे अपोजिट संघावरती प्रहार केले गेले सातत्याने. या चेंडूवरती अजून एक फटका जबरदस्त सजवला गेलाय आणि या स्पर्धेमध्ये 102 धावांचा पल्ला पार केला गेलाय. 100 पार केले गेले. जबरदस्त बॅटिंग, प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत. अजून एक फटका सजवला गेलाय. काय फटका आहे, लाजवाब. 6 धाब्यांसाठी आज थांबायला तयार नाही आहेत. आधीच सांगितलं होतं जेव्हा गोपी जाधव जाऊन पोहोचले. आतापर्यंत 108 धावा बनवल्या गेल्या आहेत. हे टोटल भेदलं जाईल का दुसऱ्या इनिंग मध्ये हे पाहावं लागेल. अजून देखील याच इनिंग मधील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील, हार मानायची नाहीये या मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव फलकावरती ऍड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा या कंप्लीट केल्यात. तिसरी धाव येईल का, नाही आले. या चेंडूवरती विकेट आल्या. बबल इथे माघारी परत शेवटच्या चेंडूवरती, परंतु माघारी परतत असताना त्याच्या बॅट म्हणून धावा किती आल्यात, 20 चेंडू 65 धावा. एकदा जोरदार टाळ्या बबल नाईक साठी देखील होऊन जाऊ मित्रांनो. काय बॅटिंग केले आज या होडवडेच्या सुपरस्टाराने.
पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला बबल नाईकची पाहायला मिळाली. अमैरा 11 या संघाला एकच सांगेन, यश मिळवण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागते आणि तेव्हा जाऊन यशाचे शिखर गाठता येते. या मॅचमध्ये आपल्याला कष्ट करावेच लागतील. एक मोठी धावसंख्या उभारली आणि अशा वेळेला आपल्याला हार मानून चालणार नाही आहे. आपल्याला लढून या यशाच्या शिखरावरती पोहोचवायचं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतं हे देखील आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये मायक्रोफोनमध्ये बदल होतोय. आपण जातोय गोपी जाधव सरांकडे. रत्नागिरीचा एक बुलंद आवाज. तब्बल 110 धावांचा डोंगर उभारला गेलाय आणि आता हा डोंगर फोडावा लागेल. पहिल्या डावात बबल नाईक ज्याने केला एअर स्ट्राईक आणि तब्बल 21 चेंडूमध्ये 8 षटकार 3 चौका ठोकत असताना 319.5च्या सरासरीने 67 धावा काढल्या आणि त्यानंतर तो धावबाद झाला. अक्षरशः तुटून पडला आणि त्यानंतर 100 पार धावसंख्या उभारली गेली. परंतु आता वार झाला तर पलटवार करण्याची क्षमता अमैरा 11 या टीमकडे देखील आहे. चला 2 फलंदाज लवकर मैदानामध्ये खेळपट्टीवर येऊ द्या. दुसऱ्या रात्रीमध्ये अंतिम लढत आजच्या वेळापत्रकामधली तिथे तब्बल 111 धावांचा घणाघात पूर्ण करावा लागेल. घणाघाती खेळ दाखवावा लागेल आणि त्यानंतर सामना जिंकत असताना पुढच्या फेरीसाठी पात्र ठरायचं असेल तर त्यासाठी दमदार खेळ दमदार बॅटिंग करावी लागेल. प्रमोशन पहिल्या ओव्हरसाठीच मिळालंय. सागर कांबळे रत्नागिरी एक्सप्रेस ज्या खेळाडूने रत्नागिरीचं टेनिस क्रिकेट सातत्याने चर्चेत ठेवलं तो खेळाडू सागर कांबळे. ऑल सेट लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. ओरदी विकेटने पहिलाच बॉल पिकअप शॉट आणि बॉल पोचला देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिथे मेल फक्त एक धाव. सागर कांबळे सांगतोय मागे गेलाय काही हरकत नाही. एकच धाव मेल. 111चा पाठलाग करायचा आहे त्यासाठी 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या रात्रीमध्ये अनेक तारे सितारे आपण बघितले. अलीकडेच सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाला पण उद्या देखील अनेक तारे सितारे या क्रीडा नगरीमध्ये तिसऱ्या रात्रीत लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना बघायला मिळतील. त्यामध्ये विजय पावले, भूषण गोळे आणि टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न टेनिस क्रिकेट विश्वाचा बेताज बादशाह कृष्णा लक्ष्मण सातपुते उद्या इन ॲक्शन असतील.
उद्या देखील भरपूर गर्दी होईल, पण हा सामना महत्वाचा आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव. सागर पुढचा चेंडू घेऊन तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज. फुलेलेंचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकलिफ्टला थोडंसं खाली आणलं होतं आणि त्यानंतर बॉल जर आपण बघितला बॅकमिड पॉइंट गल्ली रिजनमध्ये दाखल झाला. तिथे मी ते सिंगलच्या मदतीने फलकावर आहे 2 धावा. नितीन माटुंगे आणि अमोल. नितीन माटुंगेला प्रमोशन मिळालं त्याचं कारण 118 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आज त्याची बॅट बोलणं गरजेचं असेल. लांबच लांब षटकार मारण्यासाठी नितीन माटुंगे सातत्याने चर्चित राहतो, ओळखला जातो, पण आज तो सदाबहार खेळ या सामन्यामध्ये अपेक्षित असेल. पण तो समोर देखील तेवढाच कसलेला मातब्बर गोलंदाज आहे सागर कांबळे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. 2 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर ऑन साइडला. पहिला बॉल नितीन माटुंगेने हवेत खेळलाय. गोइंग ऑन षटकार. पहिलाच बॉल स्ट्राईक एंड आलेला. नंतर लगेचच हल्ला केला. त्यानंतरचा चेंडू पुढचं पाऊल बाहेर काढलं. गती थोडीशी कमी केली. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा थोडासा मागे घेतला आणि त्यानंतर रिॲक्शन पहा. सागर कांबळेला आधीचा चेंडू त्याने पुढे ठेवला होता, तो स्लॉटमध्ये मिळाला, त्यावर षटकार आला. परंतु त्यानंतरचा बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवला होता. डॉट बॉल सोबत कमबॅक झालाय. पुढचा बॉल यावेळेला स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. बॉल झालाय बॅकफुट पॉइंट. घोषांकी क्षेत्रामध्ये मिळतील 2 धावा. चौकार षटकारांचाच पाडा वाचावा लागेल. 111 धावांचा डोंगर फोडायचा आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंच भाकीत करता येत नाही. क्रिकेटमध्ये भाकीत करणारा पंडित आत्तापर्यंत जन्माला आलेला नाही आहे आणि त्यामुळे शेवटपर्यंत वेट अँड वॉच पॉलिसी आपल्याला राबवावी लागेल. त्याचं कारण आहे या संघात देखील अनेक मातब्बर फलंदाज आहेत. 110 जर बनवू शकतात तर 111चा पाठलाग केला जाऊ शकतो, पण त्यासाठी एका खेळाडूला संकटमोचक ती जबाबदारी घेत असताना चौकार षटकारांमध्ये डील करावी लागेल. युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा 16. नितीन माटुंगे स्ट्राईक एंडला तयार. समोर आहे सागर ओर दी विकेटने. पुढचा चेंडू घेऊन लेग कटर एज अँड टेकन. नितीन माटुंगे कॉट बिहाइंडच्या रूपाने झालाय बाद. पहिला धक्का, विकेटचं पतन. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागला. एक षटकार ठोकला होता सागर कांबळेच्या विरोधामध्ये आणि त्या षटकाराचं प्रत्युत्तर सागर कांबळेने दिलं. चांगला लेग कटर टाकला. बॅटची आतली कड, बाकीचं काम विकेट किपरने पूर्ण केलं. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झालाय नितीन माटुंगे आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन फलंदाज अमोल वाडकर. अमोलच्या बॅटमधून देखील आज चांगल्या धाबा आल्या. पडला असशील हजारदा, रडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान राती अडला असशील हजारदा, झालं गेलं विसर, मूठ आवळ अश्रू आवर, लक्षावरती रोख नजर. अजून एक प्रयत्न कर. तो प्रयत्न करावा लागेल आजच्या रात्रीमध्ये. अमोल स्ट्राईक एंडला. पिकअप शॉट हवेत खेळलाय. स्क्वेअर लेगला बॉल हवेत. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. मी त्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने फुलकावर दाबा आहेत 12. एक गडी बाद 12. 7 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा फुलकावर आहेत. अजून 99 बनवायचे. 111चं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या डावामध्ये बबल नाईकने त्या पद्धतीने फलंदाजी केली. अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दुसऱ्या डावामध्ये चांगली बॅटिंग अपेक्षित असेल, दमदार बॅटिंग. परंतु त्यासाठी कोणता फलंदाज जबाबदारी घेईल. संघ अडचणीत सापडला आणि अशा वेळेला संकट मोचक बनणं गरजेचं आहे. 111 धावांचा पाठलाग करायचा आहे. ही दुसरी रात्र
आपल्या नावावर करण्यासाठी. दुसऱ्या बाजूने दुसऱ्या षटकामध्ये सिद्धू आलाय. सिद्धू परब. कोल्हापूर परिसरातून अनेक खेळाडू, दिग्गज खेळाडू या स्पर्धेत आजच्या रात्रीमध्ये खेळताना आपण बघितले. बॅकफुटला गेलाय, कव्हर्सला खेळून काढलाय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झालाय. थ्रो देखील अचूक. एकाच ॲक्शनमध्ये पिकअप, गॅदर आणि थ्रो तत्वर एकदा वर्जित केली गेली. एका धाबेपेक्षा जास्त काही मिळालेलं नाहीये. एकेरी धाबेच्या मदतीने फलकावर आहे 13 धाबा. समीकरण 22 चेंडूमध्ये बनवायचे 98 धावा. आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये बबल नाईक सुपर हिरो ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला त्याच्यासोबत चर्चा झाली होती. त्याने सांगितलं की शेवटच्या मॅचमध्ये मी नक्की 100% एफर्ट्स देईल, प्रयत्न करेल. आणि आता तो म्हणत असेल मी बोलून नाही, मी करून दाखवतो. लेन बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. अक्षरशः अर्धशतक ठोकत असताना त्याने संकेत दिला होता, समजलं का तुले, बबल नाईक म्हणतात मले. आणि ती दमदार बॅटिंग त्याने दाखवून दिली. आणि त्यानंतर आता दुसरा डाव थोडासा बॅकफुटवर आहे संघ. फ्रंट फुटवर येणं गरजेचं. सिद्धू ओव्हर दी विकेटने तयार. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यष्टिरक्षकाने अति घाई केली. अति घाई संकटात नाही बचावलाय. डॉट बॉल. जिवली डॉट बॉल येथील दबाव बनेल. दडपण, प्रेशर तयार झालंय. प्रेशर तयार झाल्यानंतर घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फटके मारायचे आहेत, हटके बॅटिंग करायची आहे, पण धावा येत नाही आहेत. बॅकवर्ड पॉइंट गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. तिथे मेल फक्त एक धाव. टेनिस क्रिकेट .in वर ही स्पर्धा घर बसल्या देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देत असताना पाहिली. यूट्यूबद्वारा जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उद्याच्या तिसऱ्या रात्रीमध्ये असाच बहारदार खेळ पाहायला मिळेल. उद्या देखील अनेक तारे सितारे या क्रीडा नगरीमध्ये. युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. कृष्णा सातपुते, विजय बावले, भूषण गोळे, एकापेक्षा एक तारे सितारे खेळाडू उद्या या नगरीमध्ये असतील. आखू टप्प्याचा बॉल हवेत खेळाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड विकेट रिजन मध्ये झेल टिपलाय. फलंदाज फेल झालाय. दुसरा धक्का, विकेटचं पतन. चांगला झेल एलिव्हेशन होतं, फटका फसला. टायमिंग तेवढंच प्रॉपर जुळलेलं नव्हतं. प्रयत्न असे करा की हारता कधी जिंकलात हे समोरच्याला समजलं सुद्धा नाही पाहिजे. परंतु ते प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. 2 विकेट आल्या, 2 हादरे बसलेत. 111चा पाठलाग करायचा आजच्या रात्रीमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सर्व आमचे स्पॉन्सर्स या स्पर्धेच्या उभारणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांमधले सर्व आमचे सहकारी या स्पर्धेच्या उभारणीसाठी आमच्या मागे उभे राहिले. आणि त्यामुळेच हा दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा आपण अनुभवतोय. दुसऱ्या रात्रीमध्ये उद्या असेल तिसरी रात्र. 22 मार्च 2026ला अंतिम रात्र असेल या पर्वाची. आणि तिथे या पर्वाचा विजेता आपल्याला मिळेल. फुलेलेंचा बॉल ड्राईव्ह केलाय, खराब क्षेत्ररक्षण, कव्हर्सला बॉल सीमा पार. चेंडू पोचलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या 4 धाबांच्या मदतीने फलकावर धाबा झाल्यात 18 धाबा. 111चा पाठलाग करायचा आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह. कव्हरचा क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळावर होता. त्याच्या 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्याने दाखवलं, परंतु त्याचा लाभ उचलला गेला आणि अखेर 4 धाबा मिळाल्या. या चौकाराच्या मदतीने फलकावर आहेत 18. 18ला 2. आजच्या वेळापत्रकातली शेवटची लढत. अमोल आहे स्ट्राईक एंडला. अमोलला अनमोल कामगिरी करायची आहे. षटक क्रमांक 2चा खेळ.
संपल्यानंतर तिसरा षटक सुरू झाला आणि यावेळेला बॉल वाह काय थांबवलाय जेल झालेला नाहीये पुरुष 100% कमिटमेंट एफर्ट्स बघायला मिळालं. फार वर्षांपूर्वी एस टी महामंडळाचं एक वाक्य होतं, हात दाखवा गाडी थांबवा. इथे हात दाखवला बॉल थांबवलाय. कमिटमेंट एफर्ट्स डेडिकेशन बरेच काही बघायला मिळालं. वर्ल्ड कप आहे 19 2 गडी बाद विकेट नाही मिळाली परंतु बॉल थांबवला हे महत्वाचं. अक्षय राऊंड विकेटने पुढचा चेंडू लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये बाढ होईल. चुका करून चालणार नाही. क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही. फुलकावर धावा आहेत 20. पुन्हा फुललेंचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळा. क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट साठी प्रयत्न होता पण तो अक्षयने कलेक्शन केलंय. बिग सिंगल. एकेरी धावाने काहीच होणार नाहीये. थेंबे थेंबे तळे साचे ही मराठीतली म्हण तुम्ही ऐकली असेल पण इथे धावांचा पाऊस नाही तर नायगारा धबधबा गरजेचा आहे. जो पहिल्या डावामध्ये होता बब्बल नाईक आजच्या रात्रीमध्ये सातत्याने चर्चेत राहील. छोटा पॅकेट बडा धमाका. हे फिटनेस चांगला या खेळाडूचा. वय वर्ष 24-25 असेल पण त्यानंतर तेवढं चांगल्या क्रिकेट सध्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते. ते स्मित हास्य बरंच काही सांगून जात आहे. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. झापूक झुपूक फलंदाजी करणं गरजेचं असेल. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार यामध्येच डील करावी लागेल. हा बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून निघून गेला मागे गेला बॉडी वेट ट्रान्सफर केलं. इनसाइड आउट मनगटातली ताकद दाखवली. मन मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. ते आसमान दाखवायचं आसमानी टोला लगवायचा आहे. यावेळेला लेग स्टंपच्या बराच बाहेर होता पंच वाईट बॉलची घोषणा करतायत. विश्वनाथ लिंगायत आणि अक्षय कोळंबेकर हे दोन पंच सध्या ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आशिष मालवणकर. तेवढंच चांगलं गुणलेखन सुयोग देवस्थळी सर आमच्यासोबत आहेत. टेनिस cricket.in साठी ओंकार मुचंडी त्याचबरोबर ऑपरेटर सागर लिंगायत सर्व आमचे कॅमेरामन त्यांनी देखील चांगलं काम केले. प्रत्येकाचं योगदान चांगलं आहे. काय ते लाईव्ह टेलिकास्ट काय ते आयोजन सर्व कसं एकदम ओके. मंचावर देखील अनेक मान्यवर आयोजक ज्यांच्यामध्ये संवाद रंगलाय. शेवटपर्यंत या स्पर्धेच्या उभारणीमध्ये ज्यांचं योगदान पण प्रत्येक रात्रीमध्ये आवर्जून येथे उपस्थित राहून शेवटपर्यंत संपूर्ण बांधिलकी जपली जाते युवकांच्या मागे. हा खूप मोठा पाठिंबा. मनोहरजी बाई साहेब तिथे आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण मित्र परिवाराने आता 50-50चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतंय. जिथे 14 बनवल्या त्यापेक्षा जास्त आल्या तर वाढ होईल. कमी आल्या तर कपात होईल. फटका हवेत. एलिव्हेशन दॅट शुड बी टेकन. ड्रॉप कॅच ड्रॉप. सिद्ध होता तिथे झेल झालेला नाहीये. प्रयत्न शर्थीचे केले. शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नव्हतं. भरपूर एलिव्हेशन बराच वेळ चेंडू हवेत राहिला पण त्यानंतर अंदाज आलेला नाहीये. पुढचा चेंडू 50-50 ओव्हरमध्ये ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रामध्ये बाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर धाबा आहेत 32 धाबा. 111चा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी दमदार बॅटिंग अपेक्षित असणार आहे. धाबा गरजेचे आहेत. अशा वेळेला धाबा येत नाही आहेत. धाबांचा दुष्काळ पडलाय असा प्रश्न आता विचारात घ्यावा लागेल. धाबा गरजेचे आहेत की दिल मांगे मोर. आणि ते मात्र थोडासा बचावलाय. मंचावर आपण बघतोय मनोजी बाई साहेब त्याचबरोबर आदरणीय मिलिंद उर्फ बाबा लांजेकर साहेब यांच्या दरम्यान संवाद रंगलाय की प्रत्येक पर्वामध्ये नवीन गोष्टी कशा आणता येतील. बापूशेठ लांजेकर बाजूला आहेत. मित्र परिवार आहे. सातत्याने चर्चित क्रिकेट वेळी व्यक्तिमत्व. करायचं तर सर्वोत्तम करायचं. द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं.
आणि म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला इथे सर्व काही एकदम ओके असतं. कारण ज्या ज्या वेळेला ही नावं आपण घेतो त्या वेळेला यांचं योगदान हे मोलाचं असतं. आणि आज मी उल्लेख केला की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात गावी. दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे उसणं मिळत नाही, ते घडवावं लागतं. या मंडळीने ते घडवले आणि त्यामुळे हा सोहळा आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय, 6 धावा मिळाल्यात, फलकावर धावा झाल्यात, 38 धावा, 2 गडी बाद. आतापर्यंत 11 आल्या, 4 चेंडूमध्ये 11 काढल्यात. अजून 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 3 धावा आल्या तर 14 पूर्ण होतील. प्रयत्न तोच केलाय. आडव्या बॅटने पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पण तू वेग वाढवला. एक्सप्रेस बॉल डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. प्रयत्न चांगला केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू सीमा पार बाहेर जाऊन जेल घेतलाय षटकार. पन्नाशी पार झाली धावसंख्येची आणि आता शेवटचं षटक. पहिलाच बॉल हुक केलाय, धावांची भूक लागली. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, कॅच ड्रॉप. प्रयत्न शर्तीचे केलेत. गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जाईल चेंडू. फलकावर राखीत 55 धावा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग मिळालेलं नाहीये. अमेरा 11 हा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आजच्या रात्रीमध्ये. तब्बल 111 धावांचा पाठलाग करायचा होता. युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी, पॉवर्ड बाय MLA किरण भैया सामंत, स्पॉन्सर्ड बाय समीर घारे, एलाइट डेव्हलपर्स यांचं विशेष धन्यवाद. आकर्षक जर्सी आपण पाहतोय ॲक्टिव्ह रेक्स, दुर्वेश राणे, शुभम दामनकर यांनी पुरस्कृत केल्यात. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. एक आगळं वेगळं पारितोषिक, विशेष पारितोषिक आहे या पर्वामध्ये. अंतिम सामना तिथे विजेता ठरणाऱ्या संघाच्या संघ मालकासाठी एक आकर्षक दुचाकी, इलेक्ट्रिक दुचाकी T3. आणि बरोबरच आपण बघतोय प्रत्येक मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आणि टी-शर्ट, आकर्षक जर्सी. स्वामी स्पोर्ट्स लांजा. तुम्हाला क्रीडा क्षेत्रासाठी, क्रीडा क्षेत्रातलं जर उत्तम दर्जाचं साहित्य हवं असेल तर त्यासाठी आवर्जून स्वामी स्पोर्ट्स लांजाच्या दालनाला भेट द्या आणि ते माफक दरात उत्कृष्ट दर्जाचं क्रीडा साहित्य तुम्हाला, क्रीडा ॲक्सेसरीज मिळतील. तर सामना इथे संपलाय. 111चा पाठलाग करायचा होता, 57ला 2 अशी परिस्थिती इथे अमेरा 11ने हा सामना जिंकत असताना अंतिम दिवसासाठी पात्र ठरलाय संघ आदी स्पोर्ट्स. अभिनंदन, हार्डलक अमेरा 11 आणि या सामन्याचा सामनावीर ज्या फलंदाजाने आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेतलं पहिलं बैल अर्धशतक ठोकलं, एअर स्ट्राईक केला, तो खेळाडू बबल नाईक. अभिनंदन. जाऊया प्रेझेंटेशनसाठी. जयेश आपल्यासोबत असतील. इट्स OTU. धन्यवाद. आणि जसं प्रेझेंटेशन होईल त्यानंतर दुसऱ्या रात्रीचा खेळ इथे पूर्णत्वास जाईल. मॅच समरी समोर आहे, पण जाऊया आपण प्रेझेंटेशनसाठी. OTU जयेश, धन्यवाद.